Hello, 12th Commerce Secretarial Practice students. Last few lectures we have started chapter number 5th, deposits TV. First point we have discussed about that acceptance of deposit. डिपॉझिटची स्वीकृती, ठेवीची स्वीकृती हे पहिला. त्यानंतर second points we have started terms and conditions for acceptance of deposits. Terms and conditions for acceptance of deposits. Acceptance of deposit ठेवीच्या स्वीकारण्यासाठीच्या काही टर्म्स अँड कंडिशन, काही अटी व शर्ती. यामधील फर्स्ट पॉईंट आपण घेतला होता अमाऊंट्स ऑफ डिपॉझिट, ठेवीची डिपॉझिटची रक्कम. सेकंड पिरियड किंवा टेन्ट्युअर ऑफ डिपॉझिट, कालावधी किंवा ठेवीचा डिपॉझिटचा कालावधी. यामधील मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आपल्यासाठी नो डिपॉझिट कॅन बी ॲक्सेप्टेड ऑर रिन्यूड विच इज टू बी repaid within a period of 6 months or more than 36 months. कोणतीही कंपनी 6 मंथ 6 महिन्यापेक्षा कमी किंवा मोर दॅन 36 मंथ किंवा 36 महिन्यापेक्षा जास्त टेन्ट्युअरची डिपॉझिट स्वीकारू शकत नाही किंवा त्या डिपॉझिटचं रिन्युअल करू शकत नाही. मिनिमम 6 मंथ अँड मोर दॅन 36 मंथ हे डिपॉझिटचा टेन्ट्युअर आहे. त्यानंतरचा आपण थर्ड नंबर घेतला होता नो डिमांड डिपॉझिट, मागता क्षणी न परत करावयाची ठेवी. डिपॉझिट हे कंपनी कॅनॉट ॲक्सेप्ट ऑर रिन्यू डिपॉझिट रिपेबल ऑन डिमांड. कंपनी डिपॉझिट लगेचच स्वीकारू शकत नाही किंवा ॲक्सेप्ट करू शकत नाही किंवा रिन्युअल डिपॉझिट रिपेबल ऑन डिमांड किंवा ते रिन्यूसुद्धा करू शकत नाही. डिमांडवरनं, मागणीवरनं डिपॉझिटर्सच्या रिन्यू किंवा लगेच ॲक्सेप्ट करू शकत नाही. त्यानंतर फोर्थ नंबर पाहिला होता आपण सेक्युर्ड ऑर अनसेक्युर्ड डिपॉझिट, सुरक्षित किंवा असुरक्षित डिपॉझिट्स. कंपनीने डिपॉझिट ॲक्सेप्ट करताना क्लिअरली मेन्शन केलं गेलं पाहिजे. सर्क्युलर ऑर ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये क्लिअरली मेन्शन केलं गेलं पाहिजे कोणते डिपॉझिट्स हे सेक्युर्ड आहेत ऑर अनसेक्युर्ड आहेत. अ कंपनी कॅन ॲक्सेप्ट सेक्युर्ड ऑर अनसेक्युर्ड डिपॉझिट विच शुड बी क्लिअरली मेन्शन्ड इन द सर्क्युलर ऑर ॲडव्हर्टाइजमेंट इन्व्हायटिंग डिपॉझिट्स. डिपॉझिट स्वीकारत असताना सर्क्युलर किंवा ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये दिलेल्या माहितीनुसार डिपॉझिट्स सेक्युर्ड किंवा अनसेक्युर्ड डिपॉझिट्स हे कोणते आहेत याचं क्लिअरली मेन्शन, स्पष्ट नमूद केलेले असावे. यानंतर आपण पाहिला होता फिफ्थ नंबर ॲप्लिकेशन फॉर्म, डिपॉझिट संदर्भातील अर्ज ॲप्लिकेशन फॉर्म. त्यानंतर 6 नंबर जॉईंट नेम, एकूण एक डिपॉझिट किती पर्सनच्या नावे असलं गेलं पाहिजे, जॉईंट त्याचं नाव असलं गेलं पाहिजे. यासाठीचं शुड नॉट बी मोर दॅन 3 नेम्स, 3 व्यक्तीपेक्षा जास्त नावाने डिपॉझिट स्वीकारता येणार नाही. त्यानंतर पुढे आपण 7 नंबर पाहिला होता नॉमिनेशन, वारस. डिपॉझिटरची डेथ झाली, मृत्यू झाली तर त्याची डिपॉझिटची रक्कम कंपनी त्या नॉमिनीच्या म्हणजेच वारसाच्या नावे देऊ शकते. म्हणून त्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्येच त्या डिपॉझिटर्सने नॉमिनेशन म्हणजेच त्याचा वारसा हा मेन्शन करणं आवश्यक आहे. एव्हरी डिपॉझिटर ॲट एनी टाईम हॅज द राईट टू नॉमिनेट एनी पर्सन ॲज नॉमिनी इन द इव्हेंट ऑफ डेथ ऑफ द डिपॉझिटर. डिपॉझिटर त्याचा नॉमिनेशन म्हणजेच नॉमिनी वारस नियुक्तीचा अधिकार आहे.
त्याच्या डेथनंतर ती डिपॉझिटची रक्कम त्या वारसदारास मिळते. त्यानंतर आपण 8 नंबर सर्क्युलर ऑर ॲडव्हर्टाइजमेंट पाहिली. ज्या सर्क्युलर आणि ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये काय कंटेंट्स असले गेले पाहिजेत, काय काय माहिती असली पाहिजे हे आपण पाहिलं. त्यानंतर इश्यू ऑफ सर्क्युलर ॲडव्हर्टाइजमेंट पाहिलं आपण. त्यानंतर व्हॅलिड ऑफ सर्क्युलर ऑर ॲडव्हर्टाइजमेंट हे पाहिलं. ती ॲडव्हर्टाइजमेंट किती दिवसासाठी वैध आहे त्यासाठीचा आपण टाईम पिरियड पाहिला, तो होता 6 मंथ. द सर्क्युलर ॲडव्हर्टाइजमेंट इज व्हॅलिड फॉर 6 मंथ फ्रॉम द एंड ऑफ फायनान्शियल इयर इन विच इट वॉज इश्यूड. ते परिपत्रक म्हणजे सर्क्युलर किंवा ॲडव्हर्टाइजमेंटची व्हॅलिडिटी ही ॲन्युअल जनरल मीटिंग झाल्यानंतर किंवा फायनान्शियल इयरच्या समाप्तीनंतर विदिन 6 महिन्यापर्यंत 6 मंथपर्यंत ती व्हॅलिड समजली जाणार. यानंतरचं आपल्याला पाहायचं आहे पुढचं 9 नंबर अपॉइंटमेंट ऑफ डिपॉझिट ट्रस्टी. डिपॉझिट ट्रस्टीची अपॉइंटमेंट नियुक्ती. जे डिपॉझिट ट्रस्टी आहेत, विश्वस्त आहेत, ठेव विश्वस्तांची नियुक्ती संदर्भातील 9 नंबरचा पॉईंट टर्म्स अँड कंडिशन्स ॲक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट संदर्भातील. When issuing secured deposits, eligible companies and public company has to appoint one or more deposit trustee. जेव्हा एलिजिबल कंपनी किंवा पब्लिक कंपनी म्हणजेच पात्र कंपनी किंवा सार्वजनिक कंपनी डिपॉझिट स्वीकारत असतात, अशा डिपॉझिटना सिक्युरिटी मिळावी म्हणून कंपनी 1 or more डिपॉझिट ट्रस्टी, एक किंवा अनेक ट्रस्टीची नेमणूक करते. द ट्रस्टी प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ द डिपॉझिटर इन केस ऑफ कंपनी डिफॉल्ट्स इन repaying the depositors. Company sign a contract with the deposit trustee called as trust deed. It contains the terms and condition of the contract. The deed has been signed at least 7 days before issuing the circular or advertisement. जर कंपनी डिपॉझिटर्सना डिपॉझिट परत देण्यास असमर्थता दाखवले किंवा देत नसेल तर अशा डिपॉझिटर ट्रस्टीकडनं त्या डिपॉझिटर्सच्या हितांचं त्यांचं रक्षण करण्याचं काम हे डिपॉझिटर ट्रस्टी करत असतात. सर्क्युलर किंवा ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध करण्यापूर्वी 7 दिवस म्हणजे 7 days बिफोर, सर्क्युलर किंवा ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध करण्यापूर्वी 7 days ॲटलिस्ट 7 days बिफोर, 7 दिवस अगोदर डिपॉझिटर ट्रस्टीसोबत एक करार ॲग्रीमेंट करावा लागतो किंवा कॉन्ट्रॅक्ट करावं लागतं. या कॉन्ट्रॅक्टलाच ट्रस्ट डीड असं म्हणण्यात येतं. यानंतर 10th नंबर क्रिएट चार्ज ऑन असेट. असेटवरती चार्ज म्हणजेच बोजा, तारण, ज्यालाच बोजा असं म्हणलं जातं किंवा अदरवाईज तारण करणे असं म्हणलं जातं, तो क्रिएट्स चार्ज ऑन असेट. कंपनीच्या मालमत्तेवरती बोजा किंवा तारण निर्माण करणे, ज्यालाच क्रिएट्स चार्ज ऑन असेट असं म्हणण्यात येतं. हे त्याच्यातील ॲक्सेप्टन्स डिपॉझिट संदर्भातील टर्म्स अँड कंडिशन नंबर 10th. A company accepting secured deposit from public within the 30 days of acceptance has to create a charge on its tangible asset for an amount
not less than the amount of deposit accepted. The minimum amount of security should be equal to the amount not converted by deposit insurance. The security is created in favor of a deposit trustee. 10th नंबरचं टर्म्स अँड कंडिशन्स ॲक्सेप्टन्स डिपॉझिट संदर्भातील क्रिएट्स चार्ज ऑन असेट. कंपनीच्या मालमत्तेवरती बोजा किंवा तारण निर्माण करणे. ज्यावेळी कंपनी पब्लिककडनं सेक्युर्ड डिपॉझिट स्वीकारते अशावेळी कंपनी डिपॉझिट ॲक्सेप्टन्स केलेल्या दिवसापासून 30 डेज, किती दिवस, 30 डेज, विदिन 30 डेज ऑफ ॲक्सेप्टन्स, 30 दिवसाच्या आत सेक्युर्ड डिपॉझिट स्वीकारून ठेवलेल्या रकमेपेक्षा कमी नसलेल्या रकमेसाठी तिच्या असेटवरती चार्ज निर्माण करावे लागते. आणि द मिनिमम अमाऊंट ऑफ सिक्युरिटी should be equal to the amount not covered by deposit insurance. या सेक्युर्ड रकमे ही सुरक्षितेची म्हणजे सेक्युर्ड किमान रक्कम ही ठेव डिपॉझिट इन्शुरन्सद्वारे समाविष्ट नसलेल्या रकमेइतकी असली पाहिजे. आणि चार्ज ऑन असेट मालमत्तेवरती जो कोणताही बोजा हा म्हणजेच द सिक्युरिटी क्रिएटेड इन फेवर ऑफ द डिपॉझिट ट्रस्टी, जो कोणताही कंपनीच्या असेटवरती टॅन्जिबल असेटवरती चार्ज करणार आहेत, मालमत्तेवरती बोजा हा डिपॉझिट ट्रस्टीच्या नावाने निर्माण केला जातो. जी कंपनी ॲक्सेप्ट करण्यात येणार आहे जे डिपॉझिट पब्लिककडनं सेक्युर्ड, ते सेक्युर्ड डिपॉझिट ॲक्सेप्टन्स केल्याच्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत कंपनीने कंपनीच्या टॅन्जिबल असेटवरती काय केलं गेलं पाहिजे, चार्ज ऑन ॲसेट, क्रिएट चार्ज ऑन, कंपनीने त्यावरती बोजा चढवला पाहिजे. आणि तो जो कोणताही चार्ज ऑन ॲसेट होणार आहे म्हणजेच बोजा चढणार आहे तो डिपॉझिटर ट्रस्टीच्या नावाने. दिस सिक्युरिटी इज क्रिएटेड इन फेवर ऑफ द डिपॉझिट ट्रस्टी. तो कोणताही चार्ज ऑन असेट म्हणजे मालमत्तेवरती बोजा चालवण्यात आहे हा डिपॉझिटर ट्रस्टीच्या नावाने निर्माण केला जातो. आता यानंतर या डिपॉझिट ॲक्सेप्टन्स जी कंपनीकडनं करते त्याच्यासाठीचं इन्शुरन्ससुद्धा काढलं गेलं पाहिजे कंपनीकडनं. त्यासाठीचा 11 नंबरचा टर्म्स अँड कंडिशन आहे डिपॉझिट इन्शुरन्स, ठेव विमा ज्याला म्हणण्यात येतं. अ कंपनी नीड to take deposit insurance at least 30 days before issue of circular or advertisement. डिपॉझिटच्या बाबतीची ॲडव्हर्टाइजमेंट किंवा सर्क्युलर प्रसिद्ध करण्यापूर्वी 30 डेज बिफोर, 30 दिवस अगोदर इन्शुरन्सची आवश्यकता भासल्यास कंपनी डिपॉझिट इन्शुरन्स घेऊ शकते. कधीपर्यंत, ॲट लिस्ट 30 डेज बिफोर इश्यू ऑफ सर्क्युलर ऑर ॲडव्हर्टाइजमेंट. जी कंपनी डिपॉझिट ॲक्सेप्टन्स करणार आहेत पब्लिककडनं त्यासाठी कंपनीला त्या डिपॉझिटचं इन्शुरन्स घ्यावं लागतं गरज असेल तर. आणि ते इन्शुरन्स कंपनी ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिश करण्यापूर्वी बिफोर 30 डेज, 30 दिवस अगोदर इन्शुरन्सची आवश्यकता भासल्यास कंपनी डिपॉझिट इन्शुरन्स घेऊ शकते. त्यानंतर इफ द अमाऊंट ऑफ डिपॉझिट प्लस इंटरेस्ट ऑन इट इज अप टू 20,000 इन्शुरन्स
इज टू बी टेकन. जर डिपॉझिटची रक्कम प्लस इंटरेस्ट आणि व्याज यांची एकत्रित बेरीज ₹20,000पर्यंत असेल तर त्या अमाऊंट एवढाच इन्शुरन्स काढला पाहिजे. इन्शुरन्स इज टू बी टेकन इफ जर अमाऊंट ऑफ डिपॉझिटची रक्कम प्लस इंटरेस्ट प्लस व्याज यांची बेरीज ₹20,000पर्यंत होत असेल तर इन्शुरन्स इज टू बी टेकन. तर त्या रकमेच्या एवढाच इन्शुरन्स काढण्यात येतो. हे झालं ॲक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट संदर्भातील डिपॉझिट इन्शुरन्स. 11 नंबर. आता 12 नंबरचा टर्म्स अँड कंडिशन्स. ऑब्टेन क्रेडिट रेटिंग. क्रेडिट रेटिंग हे आपण मागेही पाहिलेलं होतं 4th चॅप्टरमध्ये. क्रेडिट रेटिंग, जो क्रेडिट रेटिंगचा जे एजन्सीज आहेत ज्याची पत प्रणाली काय आहे याचा दाखला किंवा याचं सर्टिफिकेट मिळवणे. Every company has to get credit rating of its deposit and include the rating in the circular or advertisement. Acceptance of deposit accept करण्यापूर्वी प्रत्येक कंपनीला क्रेडिट रेटिंग मिळविणे आवश्यक आहे. The credit rating agency considers the net worth of company, liquidity position, ability to repay deposits on time, etc. and accordingly gives a rating. कंपनीची लिक्विड पोझिशन म्हणजे आजचा निव्वळ संपत्ती किती आहे, त्यांची आर्थिक परिस्थिती कशी आहे, त्याचबरोबर एबिलिटी टू रिपे डिपॉझिट ऑन टाईम, त्याचबरोबर डिपॉझिटची रक्कम वेळेत परत करण्याची एबिलिटी, त्यांची क्षमता इत्यादीनुसार कंपनीला हे क्रेडिट रेटिंग देण्यात येतं. आणि कंपनीला हे क्रेडिट रेटिंग सर्टिफिकेट दरवर्षी डिपॉझिट स्वीकारण्यापूर्वी घेणे बंधनकारक आहे. रेटिंग शॅल बी ऑब्टेन्ड एव्हरी इयर ड्युरिंग द टेन्युअर ऑफ द डिपॉझिट. दरवर्षी कंपनीला डिपॉझिट स्वीकारण्यापूर्वी, ॲक्सेप्टन्स करण्यापूर्वी हे क्रेडिट रेटिंग घेणे बंधनकारक आहे. हा झाला 12th नंबरचा. त्यानंतरचा 13 नंबरचा टर्म्स अँड कंडिशन. 13 नंबर ओपन डिपॉझिट रिपेमेंट रिझर्व अकाउंट. डिपॉझिट रिपेमेंट रिझर्व अकाउंट काढणे, ज्यालाच डिपॉझिट परतफेड राखीव निधी उघडणे. डिपॉझिट रिपेमेंट परतफेड, रिझर्व राखीव, अकाउंट निधी खाते. डिपॉझिट्स परतफेड राखीव निधी, डिपॉझिट रिपेमेंट रिझर्व अकाउंट ओपन करणे आवश्यक आहे कंपनीला. हा 13 नंबरचा ॲक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट संदर्भातील टर्म्स अँड कंडिशन्स. Every company accepting deposit has to open a scheduled bank, a deposit repayment reserve account. प्रत्येक कंपनीला डिपॉझिट रक्कम स्वीकारणाऱ्या प्रत्येक कंपनीस डिपॉझिटची रक्कम परत करण्यासाठी म्हणजेच रिपेमेंट करण्यासाठी शेड्युल्ड बँकेमध्ये एक अकाउंट डिपॉझिट रिपेमेंट रिझर्व अकाउंट या नावाने अकाउंट उघडावे लागते.
डिपॉझिट घेत आहे कंपनी, याचा अर्थ त्यांना रिपेमेंट करावंच लागणार आहे कधी ना कधी. टेंट्युअरमध्ये त्या 6 मंथ टू 36 मंथ या पिरियडमध्ये त्यांना रिपेमेंट करावंच लागणार आहे. परंतु या रिपेमेंट कुठून करणार आहे, कोणत्या अकाउंटमध्ये, यासाठीची टर्म्स अँड कंडिशन देण्यात आली आहे. तर ओपन डिपॉझिट रिपेमेंट रिझर्व्ह अकाउंट. प्रत्येक कंपनीनं एव्हरी कंपनी ॲक्सेप्टिंग डिपॉझिट, जी प्रत्येक कंपनी डिपॉझिट ॲक्सेप्ट करते अशा प्रत्येक कंपनीला, डिपॉझिट स्वीकारणाऱ्याला शेड्यूल्ड बँकेमध्ये डिपॉझिट रिपेमेंट रिझर्व्ह अकाउंट उघडणे आवश्यक आहे. एव्हरी इयर, त्यानंतर एव्हरी इयर ऑन ऑर बिफोर 13th April, company has to deposit an amount not less than 15% of the amount of deposit maturing during the current year and following financial year. This account can be used only for repaying deposit. या खात्यात, या डिपॉझिट रिपेमेंट रिझर्व्ह अकाउंटमध्ये फायनान्शियल इयरच्या आर्थिक वर्षात रिपेमेंट करावयाच्या एकूण डिपॉझिटच्या 15% रक्कम दरवर्षी 30 एप्रिल म्हणजे 30 एप्रिल किंवा और त्या पूर्वी या अकाउंट्समध्ये जमा करणे बंधनकारक आहे. आणि या खात्याचा म्हणजे या अकाउंट्सचा उपयोग, दिस अकाउंट कॅन बी यूज्ड ओनली फॉर रिपेईंग डिपॉझिट्स. या अकाउंटचा उपयोग फक्त डिपॉझिट रिपेमेंट करण्यासाठीच केला जातो. तर इथपर्यंतचे आपण 13 टर्म्स अँड कंडिशन हे ॲक्सेप्टन्स फॉर डिपॉझिटचे पाहिले. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढील कंटिन्यू पाहूया. 20 टर्म्स अँड कंडिशन्स आहेत ॲक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट संदर्भातील. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू स्टुडंट्स.